जपानमध्ये रिझाई नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध बौद्ध भिक्खू होऊन गेले. जगाच्या कोलाहलापासून दूर ते एका अरण्याजवळ एकांतात झोपडी बांधून राहत असत. रिझाई यांची ख्याती संपूर्ण जपानमध्ये पसरली होती, कारण ते अत्यंत ध्यानमग्न आणि आत्मज्ञान प्राप्त केलेले पुरुष होते. एकदा जपानचे सम्राट रिझाई यांच्याकडे आले आणि म्हणाले, मुनिवर, मला नेहमीच खूप अस्वस्थ वाटते. माझ्या मनात सतत घालमेल चाललेली असते. माझ्याकडे अमाप संपत्ती आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत, ज्यांची लोक केवळ स्वप्ने पाहतात, तरीही माझ्या मनात इतकी अशांतता आणि चिंता का आहे? रिझाई म्हणाले, याचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे, पण तुम्ही कधीच स्वतःच्या आत ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही एक प्रयोग कराल का, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अशांतता आणि चिंता नाहीशी होईल? हे ऐकून सम्राट उत्सुक झाले आणि म्हणाले, सांगा, मी काय करू? रिझाई म्हणाले, पुढील 10 दिवस तुम्हाला या आश्रमात एका सामान्य माणसासारखे जीवन जगावे लागेल. आणि या 10 दिवसांत तू शक्य तितके कमी बोलशील आणि नेहमी एकांतात शांत बसशील. सम्राटाने रिझाईचे म्हणणे मान्य केले. पहिल्या दिवशी सम्राटाचे मन नेहमीपेक्षा अधिक अशांत आणि विचारांच्या कल्लोळाने भरलेले होते. त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण होत होते आणि त्याच वेळी त्या आश्रमातील साध्या जीवनशैलीत त्याला अस्वस्थ वाटत होते. तरीही रिझाईच्या सूचनेनुसार त्याने दिवसभर एकही शब्द उच्चारला नाही आणि तो शांतपणे एकांतात बसून राहिला. संध्याकाळपर्यंत त्याला एक विलक्षण आनंद जाणवू लागला. त्याच्या आतील अस्वस्थता कमी होऊ लागली होती. दुसऱ्या दिवशी सम्राट शांतपणे एकांतात बसून राहिला आणि झाडे, फुले, पाने व आकाशात उडणारे पक्षी यांच्याकडे पाहत राहिला. आज आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आपल्या सभोवतालची निसर्गसृष्टी किती सुंदर आहे, याची जाणीव झाली होती. दिवसभर त्याने पूर्ण तन्मयतेने निसर्गाचे निरीक्षण केले आणि तो अनुभवला. अशा प्रकारे 3 ते 4 दिवस उलटले, तोपर्यंत सम्राटाच्या मनातील ती सर्व धावपळ आणि विचारांचा कल्लोळ शांत झाला होता. 5व्या दिवशी सकाळी जेव्हा सम्राट एकांतात बसला होता, तेव्हा काही वेळाने त्याचे डोळे आपोआप मिटले आणि तो ध्यानात मग्न झाला. दिवसभर डोळे मिटून तो खोल ध्यानात लीन राहिला. कसलेही शब्द नाही, कसलीही चिंता नाही. सम्राट आतून असीम शांतता आणि आनंदाने भरून गेला होता. उर्वरित दिवस ध्यानात घालवल्यानंतर सम्राट रिझाईसमोर उपस्थित झाला. त्याने रिझाईला नमन केले आणि म्हणाला, मुनिवर, माझ्या आत इतका कल्लोळ का आहे? माझे मन इतके अस्वस्थ आणि विचलित का आहे? याचे उत्तर मला मिळाले आहे. रिझाई म्हणाला, सांग, तुला काय उत्तर मिळाले? सम्राट म्हणाला, मी गरजेपेक्षा जास्त शब्दांचा वापर केला. दिवसभर मी त्याच्या लोकांसोबत निरर्थक गोष्टींवर चर्चा करायचो आणि नंतर एकांतात त्याच गोष्टींचा विचार करायचो. यामुळे माझे मन आणि शरीर अस्वस्थ व्हायचे. परिणामी मी माझे कोणतेही काम नीट करू शकत नव्हतो आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरू लागलो. या अपयशामुळे मी अधिकच निराश आणि रागीट झालो, ज्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे निस्तेज आणि कंटाळवाणे झाले होते. पण या 10 दिवसात मला जाणीव झाली की मी चुकीच्या पद्धतीने जगत होतो. मला हेही समजले की मुद्दाम ध्यान करण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही स्थिर, शांत आणि मौन असता, तेव्हा ध्यान आपोआप घडते. ध्यानाच्या या काही दिवसांत मी शिकलेली पहिली गोष्ट म्हणजे मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे स्वतःला ओळखणे. हे ऐकून रिझाई म्हणाले, केवळ तुम्हीच नाही, तर जगातील बहुतेक लोक अतिप्रमाणात बोलतात आणि नको असतानाही आपले आयुष्य वाया घालवतात. गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना अनेकदा सांगत असत की जगातील सर्वात तीक्ष्ण शस्त्र म्हणजे आपली जीभ, जी रक्तपात न करताही माणसांचा जीव घेऊ शकते. आपली भाषा आणि शब्दही आपली शस्त्रेही आहेत आणि आपली कमजोरीही. जर योग्य विचारांसह आणि योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर केला, तर ते माणसाला यशस्वी बनवतात. पण जर शब्दांचा हा खेळ उलटला, तर ते मानवी जीवन नरकासारखेही बनवू शकतात. एकदा एका शिष्याने गौतम बुद्धांना विचारले, गुरुदेव, आपण बहुतेक वेळ मौन का बाळगता? बुद्ध म्हणाले, कारण मौनातच मला माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो. स्वतःच्या अंतरंगात उतरण्यासाठी मौन ही पहिली पायरी आहे. मौनाशिवाय स्वतःला ओळखणे अशक्य आहे. स्वतःला ओळखण्याची आणि समजून घेण्याची पहिली अट म्हणजे मौन पाळणे.
अति बोलण्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो आणि आपण मनावरील ताबा गमावतो. जे लोक खूप बोलतात ते कधीही एकाग्र होऊ शकत नाहीत. आणि जर तुम्ही एकाग्र होऊ शकला नाहीत तर जीवनाचे सत्य समजू शकणार नाही. यानंतर रिझाई यांनी आपले बोलणे थांबवले आणि सम्राट आपल्या राजवाड्यात परतले. मित्रांनो, तुमच्याही लक्षात आले असेल की जे लोक खूप बोलतात ते अनेकदा लोकांच्या हास्याचा विषय बनतात. याउलट जे लोक मोजके बोलतात आणि आपल्या शब्दांवर ठाम राहतात त्यांचा लोक आदर करतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवतात. जे लोक खूप बोलतात त्यांना स्वतःच्या विचारांबद्दल खात्री नसते, त्यांचे मन अस्थिर असते आणि अस्थिर मन असलेली व्यक्ती कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला कधी, कुठे आणि काय बोलायचे आहे याची जाणीव असेल तर तिचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक बनते आणि ती करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत यशस्वी होते. मित्रांनो, आपण जर महान आणि यशस्वी लोकांच्या व्यक्तिमत्वाचा थोडा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की अशी माणसे शक्य तितक्या कमी शब्दांत आपले बोलणे आटोपते घेतात आणि गोष्टींचा सखोल विचार करतात. जे लोक खूप जास्त बोलतात ते अनेकदा खोटेही बोलतात आणि इतरांचे वाईटही करतात. म्हणूनच त्यांची स्वतःची माणसेही त्यांना पसंत करत नाहीत आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मौनातून संयम येतो, संयमातून ध्यान साधले जाते आणि ध्यानामुळे आपल्याला आपल्या जीवनाची जाणीव होते. त्यामुळे जर आपण खूप जास्त बोललो तर आपण ते मौन गमावून बसतो, जे आपल्या शांत आणि स्थिर जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. चला तर मग मित्रांनो, आजपासून काही दिवस आपणही केवळ गरजेपुरतेच बोलूया, आपले म्हणणे मोजक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करूया किंवा आपल्या जीवनात मौनाला स्थान देऊया. शक्य असल्यास दिवसातील काही वेळ एकांतात शांत बसण्याचाही प्रयत्न करूया. मला खात्री आहे की यामुळे आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल आणि कदाचित तुमच्यापैकी काहींना स्वतःमध्ये पुन्हा तो सम्राट, आत्मविश्वासाने भरलेले व्यक्तिमत्व सापडेल.